शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजा. मित्रांनो, आज आहे दिनांक 27 मे 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आम्ही शेठ नमस्ते. नमस्ते. कोथिंबीर कशी आज? आज कोथिंबीर बाजार 10 ते 12 रुपये 15 पर्यंत गेल्या. चांगल्या. मेथी मी ते 1000-1200 2000 पर्यंत. शापू 15-20 रुपये. पालक 10-15. कांदापात 15-20. मुळा 15-20. चालेल, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, कोथिंबीर बघू शकता. कोथिंबीर या ठिकाणी चांगला माल हा 12 ते 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा 5 ते 7 रुपयांपर्यंत सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाची आवक बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर मेथी सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मेथी सुद्धा 15 रुपयांपर्यंत, चांगल्या क्वालिटीमध्ये मेथ्या 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. तर हलका माल हा 7 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे, मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर लसणाची सुद्धा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 80 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतं. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. शेतकरी माल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी माल हा या क्वालिटीमध्ये जांभळं 150 रुपये किलो याप्रमाणे. कोबीची आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे. तर हलक्या क्वालिटीमध्ये कोबी हा 150 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. कोबीची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भेंडी सुद्धा बघू शकता. भेंडी या ठिकाणी बघू शकता. भेंडी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर वांग्याचे सुद्धा आवक बघू शकता. वांग कसं आहे? 30 ते 40, भेंडी 30 ते 40. 30 ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे वांग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. त्याचबरोबर लिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंब हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला पाहायला मिळतात. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. कोहळा या ठिकाणी कोहळ्याची आवक आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कोहळा हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलक्या क्वालिटीमध्ये कोहळा हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी भेंडी बघू शकता. भेंडी ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. बास का? येस सर. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600-700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर बीन्सची आवक बघू शकता. बीन्स या ठिकाणी बीन्स कसं आहे? 80 ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळतं आहे. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 80 ते 100 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर महाबळेश्वरी गाजराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. महाबळेश्वरी गाजर हे 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. वाटाणा या ठिकाणी बघू शकता. वाटाणा 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे.
भोपळा बॅग बघू शकता. भोपळा बॅग या ठिकाणी या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. भोपळ्याचे दर थोडेसे वाढलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता 14-15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पुणेरी गवारीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार ही 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. गावरान गवार बघू शकता. गावरान गवार ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शिमला मिरची कशी चांगल्या क्वालिटीत? शिमला मिरचीची चांगल्या क्वालिटीची 40 रुपये किलो. चांगल्या क्वालिटीत 40 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. भेंडी 30 रुपये किलो. त्याचबरोबर बिटाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बीट कसा आहे? बीट 40 रुपये 40 रुपये. बिटाचे दर वाढले काय? बरं, बीट चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हे 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवगा शेंगेची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी 100 ला पेंडी. 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंगा आपल्याला पाहायला मिळते. 40 रुपये 40. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. काकडी ही 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगला माल हा 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काकडीची आवक बघू शकता. त्याचबरोबर शेवगा शेंग भुईमुग शेंगेची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग ही 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे. गावरान गाजराचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गावरान गाजर हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर काशीफळ भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे काशीफळ भोपळा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कैरीची सुद्धा आवक बघू शकता. कैरी ही 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो बिटाचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कालच्या तुलनेत आज बीट हे 30 ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर बीटची आवक बी बघू शकता 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आंब्याची आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा हा 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आंबा आपल्याला पाहायला मिळतो. आंब्याची आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा हा 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये केळी कॅरेट बघू शकता. 350 ते 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे केळी आपल्याला पाहायला मिळते. पेरूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू कुठे आहे? चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दोडका बघू शकता. दोडका हा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे दोडका आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कारलं हे कारलं सुद्धा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. कारलं सुद्धा 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आज बारामती मार्केटमध्ये अननसाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये अननस हे साधारण 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये अननस बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर स्वीटकॉर्नची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्वीटकॉर्न ही 10 रुपये किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. बरोबर काळी मैनाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काळी मैना कशी? 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काळी मैना या ठिकाणी बघू शकता. या क्वालिटीमध्ये 100 रुपये किलो याप्रमाणे. आणि बघू शकता कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. साधारण 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे कलिंगड आपल्याला पाहायला मिळते.